आज पुन्हा एकदा लांबच्या रानामध्ये गेलेलो आणि कोथिंबीर उपटायची होती बाजारासाठी. तर सगळेजण आलेलो, स्वरा, मी, श्रेया, आत्या आणि दादा सगळेजण आलेलो. इथे केली कोथिंबीर उपटायला सुरुवात. मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर आहे. उन्हाच्या तडाख्यात एकदम भारी कोथिंबीर आलेली. स्वरा आणि श्रेयाने इथे भूमिगावर ताव मारलेला आणि आम्ही उपटत होतो कोथिंबीर. सगळी कोथिंबीर अशी छान अशी उपटून झाली, पेंड्या बांधून झाल्या आणि मग पाटाने पाणी सोडलेलं. मग तिथेच आम्ही कोथिंबीर सगळी धुवून घेतली. अगदी खळखळून स्वच्छ निघाली होती. माती होती खाली, त्यामुळे मुळांना त्याला धुवावंच लागणार होतं. तर अशा प्रकारे सगळी कोथिंबीर धुवून झाली. मस्त अशी बघू शकता. इथे थोडीशी चाकोदाची भाजीसुद्धा उपटली होती, जेवढी मोठी मोठी झालेली आहे तेवढी. आणि तिथे एकदम आमचं कढीपत्त्याचं झाड आहे, तर एकदा एवढा भारी कढीपत्ता बघून ना मला तर राहावलंच नाही, म्हणून त्याचंसुद्धा शूट थोडंसं घेतलं. आणि बघू शकता इथे सगळ्या कोथिंबीर, इथे किती पेंड्या तयार झाल्या असेल तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर अशा प्रकारे सगळ्या कोथिंबीरीचा आमचा बाजार रेडी झाला. बघू शकता इथे छान असा कढीपत्ता गावाकडचा. शहरातल्या लोकांना कढीपत्ता मिळत नाही, पण इथे बघू शकताय तुम्ही. तर भेटूया नंतर अशाच एका सुंदर ब्लॉगमध्ये. बाय बाय.